गिरणी कामगारांचा गेले 43 वर्षाचा जो काही संघर्ष आहे तो कुठेतरी थांबून गिरणी कामगारांना न्याय मिळावा याकरता संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून गेले 2-2.5 वर्षात जे काही प्रयत्न झालेत आणि त्याचं यश कुठेतरी आज पाहायला मिळते। कारण आज 1 मे रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या बाहेर गिरणी कामगारांचं घरांचं पुनर्वसन गिरणी कामगारांच्या घरांचं भूमिपूजन करण्याकरता जाणार होते असं आमच्या कानावर आलं, परंतु तो कार्यक्रम रद्द करण्यात आलाय। याचा अर्थ गिरणी कामगारांचा जो संघर्ष आहे तो कुठेतरी शासनापर्यंत पोहोचलेला आहे। गेली 9 जुलैचा मोर्चा असेल किंवा 10 मार्चचा मोर्चा असेल, सर्व संघटनांनी एकत्रित येऊन जो मोर्चा केला त्यानंतर ज्या पद्धतीने सरकारने भूमिका घेतल्या होत्या त्याची अंमलबजावणी झाली नाही। मात्र निश्चितपणाने 17वी रद्द करण्यात आली। बाहेरचा जो काही एक गिरणी कामगारांवर जबरदस्ती करण्यात आली होती बाहेरचं घर घेण्याचे ते हटवण्यात आले, म्हणजे कुठेतरी बदल घडतात। याही आता मोर्चा 10 मार्चच्या मोर्चामध्ये सरकारने एकनाथराव शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गिरणी कामगारांना मुंबईतच आम्ही घर देतो, ज्यांना बाहेर पाहिजे त्यांनी ऐच्छिक पद्धतीने घ्या। परंतु आमची संयुक्त मराठी मुंबई चळवळीची ठाम भूमिका आहे किंवा कोणत्याही प्रकारे मुंबईच्या बाहेरच्या घरांना आम्ही समर्थन दिलेलं नाही, आम्ही त्याला विरोध करत नाही। याचा अर्थ सरकारने असं समजू नये आमचं त्याला समर्थन आहे म्हणून। त्यामुळे आम्ही मुंबईतल्या अधिकारावर ठाम आहेत। ज्यांना मुंबईच्या बाहेरची घरं घ्यायची ज्यांना स्वीकारायचे त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही। सरकारने ती लॉटरी काढावी न काढावी, द्यावीत न द्यावीत, आमचा त्याच्याशी देणं घेणं नाही। आमचा अधिकार, आमचा लढा, आमचा मोर्चा, आमचा संघर्ष हा मुंबईतल्या अधिकारासाठी आणि त्यामुळे मुंबईतल्या अधिकारावर आम्ही ठाम आहेत आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निश्चितपणाने हा जो संघर्ष आहे तो चालू राहील। आता आपण बघतोय की आपण एक निर्धार लढाईची हाक दिलेली आहे। निर्धार लढाईच्या माध्यमातून 25,000 गिरणी कामगार वारसांना एकत्रित आणून ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची मोर्चा निघाला होता की आंदोलन झालं होतं त्याच धर्तीवर पुन्हा महाराष्ट्र शासनाला कुठेतरी गिरणी कामगारांचा जो काही मोर्चा आहे तो पाहायला मिळेल। कारण वारंवार सरकार असेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वारंवार आश्वासनं देतात परंतु ती कुठेही पूर्तता होत नाही। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली 2-2.5 वर्षात त्यांच्या आपण तोंडातून साधा गिरणी कामगारांवर कुठे शब्दही ऐकला नसेल। फक्त त्या बीडीडी साहित्याचं जेव्हा चावी वाटप होतं तेव्हा काहीतरी गिरणी कामगार कारण गिरण गावात आलेत म्हणून तेही नाल्याचं बोलले। असे प्रकार घडतात कारण एक महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी करायला पाहिजे त्या पद्धतीनं गिरणी कामगारांच्या बाबतीत सरकारकडून घडत नाही। परंतु येणाऱ्या काळात निश्चितपणाने एक भव्य मोर्चा गिरणी कामगारांचा पाहायला मिळेल। या हुतात्मा स्मारकाच्या इथे आम्ही शपथ घेऊन सांगतो या सरकारला की पुन्हा एकदा 25,000चा एक भव्य मोर्चा, 25,000 कमीत कमी बोलतोय मी, आमची तर इच्छा आहे की 1,00,000-1.5 लाख गिरणी कामगार कुटुंब ह्या मुंबईत आणायचे आणि ह्या सरकारच्या उरावर थया नाचवायचे बस। कारण ह्याच पद्धतीचं आता बोलणं शिल्लक राहिलेलं आहे। कारण ज्या पद्धतीनं वारंवार आश्वासनांचा खेळ खेळला जातो, आता या मोर्चा आमचे मोर्चे कशासाठी आहेत? मुंबईतल्या घरांसाठी असताना तुम्ही फक्त बाहेरच्या घरांची लॉटरी काढतो, त्या शेलूचं काय करतो, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर ह्या प्रकारची काहीतरी शब्द पुढे आणून गिरणी कामगारांचा जो काही भ्रम करताय किंवा संभ्रम गिरणी कामगारांच्या मनात करताय तो निश्चितपणाने आम्ही ओळखलेला आहे। त्यामुळे मुंबईच्या बाहेरच्या घरांना कोणतीही मान्यता आम्ही दिलेली नाही, कोणतीही संमती दिलेली नाही। आम्ही मुंबईतल्या अधिकारावर ठाम आहे आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मात्र आमचा जो संघर्ष आहे तो अटळ आहे। आम्ही गेल्या वेळी मीटिंग मध्ये सांगितलं होतं जर शेलू वांगणीचं भूमिपूजन किंवा मुंबईच्या बाहेरचे जी काय भूमिपूजनाच्या माध्यमातून जर कोण खड्डे खणत असेल तर त्या खड्ड्यात मात्र त्यांची राजकीय आणि सामाजिक जी काय त्यांची हे आहे तो त्यांच्यासाठी ते स्वतः खोदून ठेवतात एवढं मात्र निश्चितपणाने समजावं। एकनाथराव शिंदे साहेबांच्या बाबतीत आम्ही नेहमी सकारात्मक आहोत कारण एक गरीब घरातून मुख्यमंत्री पर्यंत झालेली व्यक्ती आहे, परंतु त्यांची जाणीव कुठेतरी कमी होताना दिसते। फक्त देतो देतो म्हणून हे होणार नाही। गिरणी कामगारांचा प्रश्न हा समोरासमोर बसून सर्व संघटनांना बोलून एका दिवसात तिथे किंवा 4 दिवस बैठका होऊन देत, परंतु तो कंटिन्यू करून एकदा त्याच्यावर ठाम निर्णय होणं गरजेचं आहे, फक्त करून होणार नाही। त्यामुळे आपण सरकारला आता शेवटचा इशारा दिलेला आहे की नियोजित असा एक कालबद्ध आराखडा गिरणी कामगारांसाठी जाहीर करा, अन्यथा गिरणी कामगार 9 जुलै 10 मार्च ही फक्त आम्ही एक छोटीशी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता। गिरणी कामगारांची ताकद काय ती पुढच्या मात्र मोर्चामध्ये निश्चितपणाने सरकारला पाहायला मिळेल।